जानकारी के मुताबिक गिरफ्तार आरोपी मजहर अली अकबर अली पांचपावली क्षेत्र का रहने वाला है। आरोपी उपलवाड़ी स्थित एसडीपीएल के एक फ्लैट में अपनी महिला मित्र के साथ रह रहा था। पुलिस को लंबे समय से इस फ्लैट में संदिग्ध गतिविधियों की सूचना मिल रही थी। गोपनीय निगरानी के बाद डीबी स्क्वाड ने फ्लैट पर दबिश दी और तलाशी के दौरान 7 किलो 567 ग्राम एमडी ड्रग्स बरामद की गई। पुलिस जांच में सामने आया है कि आरोपी का संबंध एक बड़े ड्रग सप्लाई नेटवर्क से हो सकता है। प्रारंभिक जानकारी के अनुसार उसे उत्तर प्रदेश से ड्रग्स की खेप सप्लाई की जाती थी। पुलिस अब ये बात का पता लगाने में जुटी हुई है ये खेप नागपुर तक कैसे पहुंची और इसे आगे किन शहरों में भेजा जाना था। पुलिस आरोपी के मोबाइल फोन, बैंक खाता और कॉल रिकॉर्डिंग की जांच कर रही है। साथ ही आरोपी के साथ रहने वाली महिला मित्र की भूमिका की भी जांच घेरे में है। अधिकारियों का मानना है कि इस मामले में और भी गिरफ्तारियां हो सकती है। पुलिस का कहना है कि यदि ये खेप बाजार तक पहुंच जाती तो हजारों युवाओं को नशे की गिरफ्त में धकेल सकती थी। फिलहाल करोड़ों रुपए की एमडी ड्रग्स जब्त कर पुलिस नशे के कारोबार पर बड़ी चोट लगाई है। एक दोन विषय झालेले आहे आपल्याकडे। काल एक चांगली कारवाई झालेली आहे 1 तारीखला, ज्याच्यात जरीपटका पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये एक मोठी कारवाई झालेली आहे। कारण ही कमर्शियल जे एमडीची खेप आपण जप्त केलेली आहे त्याच्यात जवळपास 7 केजी आणि 500 ग्राम चे सुमारास एमडी जप्त झालेली आहे। आणि त्याच्यात आमचे जरीपटका पोलीस स्टेशनचे स्टाफ आणि ते आपले डीसीपी झोन 6 आणि ॲडिशनल सीपी हे सगळ्यांनी मिळून एक चांगला सापळा रचला होता आणि वाच ठेवली होती त्यांनी। कारण त्यांना माहिती मिळाली होती की असं एक माणूस आहे जो त्यांनी भाडेवर एक रूम घेतला होता आणि त्याच्यातून एक असं चालवतोय। तर ते वाच ठेवल्यानंतर काल ज्यावेळेस कारवाई झाली त्याच्या जवळपास 2 कोटी 37 लाख याच्यापेक्षा जास्त ची किंमतची आपल्याला एमडी आणि मुद्देमाल जप्त आपण केलेला आहे। त्याच्यात एक आरोपी आणि पुढचे एक आरोपी अरेस्ट झालेला आहे आणि बाकीचे जे त्याचे साथीदार आहे लिंकेजमध्ये, फॉरवर्ड लिंकेज आणि बॅकवर्ड लिंकेजमध्ये। आणि जे एन इम्पॉर्टंट ब्रेक थ्रू आपण ऑपरेशन थंडरमध्ये ज्याप्रमाणे कारवाई करतो आहे आणि हे कुठून आली आणि कोण याचे सप्लायर आहेत त्याच्याही जवळपास आम्हाला माहिती मिळालेली। आमची टीम त्या डायरेक्शनमध्ये गेलेली आहे आणि लवकरात